नमस्कार पुष्पलक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, दूध व्यवसायामध्ये आपल्याला जर आपला नफा वाढवायचा असेल तर यामागील सर्वात महत्त्वाचे जे काही सूत्र आहे तर ते म्हणजे आपल्या गायीने आपल्याला प्रत्येक वर्षाला एक वेद देणे हे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये अनेक वेळा असे पाहायला मिळते की आपल्या ज्या गायी आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला इनफर्टिलिटीच्या समस्या पाहायला मिळतात. यामध्ये आपल्या गायींमध्ये माझावरती न येण्याच्या समस्या असतील, त्यांचा सोट व्यवस्थित न पडण्याच्या समस्या असतील, त्यांची गर्भधारणा न होण्याच्या समस्या असतील किंवा त्यांच्यामध्ये हार्मोनचा इम्बॅलन्स झालेला असू शकतो. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण आपली गायी व्यायल्यानंतर कुठल्या उपाययोजना त्या ठिकाणी करायला पाहिजे की ज्यामुळे आपण आपल्या गायीमध्ये तिची जी काही गर्भधारणा आहे तर ती 100% त्या ठिकाणी करण्यासाठी आपण गायीला मदत करू शकतो आणि त्यामुळे आपल्या गायीचे जे काही वेत आहे तर ते प्रत्येक वर्षाला एक घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी येत असतील तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे. त्यामुळे आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपली गायी व्यायल्यानंतर आपल्याला आपल्या गायीमध्ये कुठली काळजी जर त्या ठिकाणी घेतली तर आपल्याला या समस्या त्या ठिकाणी उद्भवणार नाही. तर त्याविषयी आपण पहिला माहिती घेऊया. तर यामध्ये सर्वात पहिले जे काही काम करायचे आहे तर ते म्हणजे आपली गायी व्यायल्यानंतर तिचा जो काही जार-वार आहे तर तो बाहेर पडणे हे खूप महत्त्वाचे असते. मग त्यासाठी आपण आपली गायी व्यायल्यानंतर तिच्यामध्ये तिला त्या ठिकाणी कॅल्शियमचे जे काही जेल येतात तर त्याचा त्या ठिकाणी वापर करू शकतो किंवा युटराईन टॉनिक जे आपल्याला मार्केटमध्ये येतात तर त्यांचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो की ज्यामुळे आपल्या गायीला त्या ठिकाणी तिचा जो जार-वार आहे तर तो लवकर बाहेर पडण्यासाठी त्या ठिकाणी मदत ही होऊ शकते. मित्रांनो, हे करून सुद्धा जर आपल्याला आपल्या गायीमध्ये त्या ठिकाणी जार-वार पडण्यासाठी अडचणी आल्या तर त्यानंतर मग आपण आपले जे काही पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसार जी काही ट्रीटमेंट असेल तर ती त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे. यामध्ये आपण शक्यतो इंजेक्टेबल्स ट्रीटमेंटचा त्या ठिकाणी वापर करणे हे आपल्या फायद्याचे ठरते. परंतु काही वेळा बरेचसे जे काही पशुपालक आहेत तर ते त्या ठिकाणी जो जार-वार आहे तर तो हाताने काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आपल्या गायीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. यामध्ये गर्भपिशवीचा संसर्ग असेल, मेट्रायटिस असेल, एंडोमेट्रायटिस असेल किंवा आपल्या गायीला वेळेवरती माझावरती येण्यासाठी अडचणी पाहायला मिळू शकतात. तर यांसारख्या समस्या आपण जर तो जार-वार हाताने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपल्या गायीमध्ये आपल्याला येऊ शकतात. त्यामुळे शक्यतो आपण जे काही इंजेक्टेबल्स आपल्याला मार्केटमध्ये येतात तर त्यांचा वापर करून आपण आपल्या गायीचा जो काही जार-वार आहे तर तो बाहेर टाकण्यासाठी म्हणा किंवा आतमधील जो काही संसर्ग आहे तर तो कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आपण तात्काळ उपाययोजना करणे हे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपली गायी व्यायल्यानंतर तिच्यामध्ये आपल्याला या ज्या प्रजननाच्या समस्या पाहायला मिळतात तर त्या पाठीमागची कुठली कारणं हे असू शकतात. तर यामधील सर्वात मुख्य आणि महत्त्वाचे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपली गायी व्यायल्यानंतर जर तिच्या आहारामध्ये पोषक घटकांची कमतरता आलेली असेल, विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, तर यांची जर कमतरता आली तर आपल्या गायीला भविष्यामध्ये माझावरती येण्यासाठी, गर्भधारणा होण्यासाठी अडचणी या नक्कीच पाहायला मिळू शकतात. त्यामुळे पहिले जे काही आपण उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे आपण आपली गायी व्यायल्यानंतर तिच्या आहारामध्ये चांगला खुराक असेल किंवा चारा असेल तर तो त्या ठिकाणी देणे गरजेचे आहे. त्यासोबतच आपण मिनरल मिक्सचर जे काही सप्लिमेंट्स आपल्याला मार्केटमध्ये येतात यामध्ये खूप सारे ब्रँड आहेत. चांगल्या कंपनीचा ब्रँड त्या ठिकाणी आपण आपल्या गायीला त्या ठिकाणी खुराकामध्ये त्या ठिकाणी देऊ शकतो. त्यामुळे तिच्या शरीरामध्ये असणारी जी काही विटॅमिन्स, मिनरल्सची डिफिशियन्सी आहे तर ती भरून काढण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. त्यामुळे आपल्याला भविष्यात तिला वेळेवरती माझावरती आणण्यासाठी किंवा गर्भधारणा करण्यासाठी फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, या आपल्या पशूंमध्ये आपल्याला जे काही इनफर्टिलिटीच्या समस्या येतात तर यामागील दुसरे जे काही महत्त्वाचे कारण असू शकते तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता असल्यावरती सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना प्रजननाच्या समस्या या पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आपण आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंच्या आहारामध्ये आपल्याला जर शक्य असेल तर त्या ठिकाणी आपण रुमेन बायपास फॅटचा सुद्धा वापर करू शकतो किंवा आपल्या गायीच्या आहारामध्ये त्या ठिकाणी आपण एनर्जी टॉनिक जे काय येतात तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. तर या सप्लिमेंट्समुळे आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामधील एनर्जीची कमतरता भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फायदा हा पाहायला मिळू शकतो. आणि जर
आपण आपल्या गाईला चांगल्या क्वालिटीचा खुराक त्या ठिकाणी वापरत असाल, ज्यामध्ये आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामधील एनर्जीची गरज भरून काढण्यासाठी मदत होईल, तर आपण निश्चित त्या खुराकाचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करा. त्यामुळे आपल्याला या ज्या काही सप्लिमेंट्स आहेत तर त्यांची सुद्धा त्या ठिकाणी वापरण्याची गरजही पडणार नाही. तर दुसरी महत्त्वाची उपाययोजना करायची आहे तर ती म्हणजे एनर्जी सप्लिमेंट्स असतील किंवा एनर्जीयुक्त खुराक असेल तर तो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना द्यायचा आहे, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना एनर्जीच्या कमतरतेमुळे जे काही इन्फर्टिलिटीच्या समस्या येतात तर त्या ठिकाणी उद्भवणार नाहीत आणि आपले पशु वेळेवरती माझावरती येऊन त्यांची गर्भधारणा करण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, पुढील महत्त्वाचे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये जर त्यांना हार्मोनचा इम्बॅलन्सच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती आणण्यासाठी किंवा गर्भधारणा करण्यासाठी अडचणी या पाहायला मिळू शकतात. मग यामध्ये मित्रांनो आपण उपाययोजना ज्या काही करायच्या आहेत तर यामध्ये आपण आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसार जे काही हार्मोनचे इंजेक्शन आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही या समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी फायदा हा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंना लवकरात लवकर माझावरती आणण्यासाठी किंवा गर्भधारणा करण्यासाठी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, पुढचा जे काही महत्त्वाचे कारण आहे तर ते म्हणजे बऱ्याचशा पशुपालकांना आपले पशु जे आहेत तर ते माझावरती आल्यानंतर त्याची जी काही लक्षणे आहेत तर ती ओळखण्यासाठी सुद्धा अडचणी पाहायला मिळू शकतात किंवा आपल्या पशूंमध्ये बऱ्याच वेळा सायलेंट हिटच्या जर समस्या असतील तर त्या असल्यावरती सुद्धा आपले पशूंचा जो काही माज आहे तर तो आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात येत नाही. मग या ठिकाणी मित्रांनो आपली AI करण्याची जी काही वेळ आहे तर ती त्या ठिकाणी चुकू शकते. यामध्ये सुद्धा आपण आपले पशु माझावरती आल्यानंतर साधारणतः आपले पशु जर सकाळी माझावरती आले तर आपण संध्याकाळी त्या ठिकाणी AI करणे गरजेचे आहे किंवा आपले पशु संध्याकाळी माझावरती आलेले असतील तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या पशूंची त्या ठिकाणी AI करणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर यामुळे सुद्धा आपल्या पशूंना त्यांची गर्भधारणा होण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, पुढचे जे काही महत्त्वाचे कारण असू शकते तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये बऱ्याच वेळा आपण त्यांची जी काही AI करण्याची पद्धत आहे तर ती चुकीची असू शकते किंवा आपण जे काही सिमेन वापरता ते चांगल्या क्वालिटीचे नसू शकते. तर या गोष्टींमुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणा होण्यासाठी जे काही अडचणी आहेत तर त्या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे आपण आपले जे काही डॉक्टर आहेत तर ते अनुभवी डॉक्टर आपल्या गोठ्यावरती ठेवणे महत्त्वाचे आहे. सोबतच जे काही सिमेन असेल तर ते चांगल्या कंपनीचे त्या ठिकाणी वापरणे गरजेचे आहे. सोबतच आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टर जे आहेत तर त्यांच्या भांड्यामध्ये जो काही नायट्रोजन आहे तर तो देखील त्याची लेवल आहे तर ती देखील असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपले जे सिमेन आहे तर त्या ठिकाणी खराब होणार नाही आणि आपला जो कन्सेप्शन रेट आहे तर तो वाढवण्यासाठी सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. तर ही देखील महत्त्वाची उपाययोजना आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंची गर्भधारणेचा दर त्या ठिकाणी सुधारण्यासाठी आपल्या पशूंना फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, पुढील एक कारण असू शकते तर यामध्ये आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये झाला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपले पशु व्याल्यानंतर त्यांना माझावरती येण्यासाठी किंवा गर्भधारणा होण्यासाठी अडचणी या निर्माण होऊ शकतात. यामध्ये मग आपण आपले पशु व्याल्यानंतर 21व्या दिवशी किंवा तिथून पुढे आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी करून घ्यायचे आहे. यामध्ये आपण अल्बेंडाझोल सारख्या लिक्विड असेल किंवा बोलस असेल त्याचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंचे जंत निर्मूलन करू शकतो. जर आपले पशु पुढच्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी माझावरती आले नाहीत तर पुन्हा आपण त्यांचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी करू शकतो. यामध्ये आपण लेव्हामिसॉल ऑक्सिक्लोझेनाइड असेल किंवा क्लोसांटेल असेल तर यांसारख्या औषधाने आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन करू शकतो, की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे काही जंत आहेत तर ते बाहेर जातील आणि आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी किंवा गर्भधारणा करण्यासाठी फायदा हा पाहायला मिळेल. तसेच मित्रांनो, आणखी एक कारण असू शकते तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरावरती जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल तर त्यामुळे सुद्धा आपले पशु माझावरती येऊ शकत नाही किंवा त्यांची गर्भधारणा होण्यासाठी अडचणी या निर्माण होऊ शकतात. तर यामध्ये मग आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये महिन्यामधून 5 ते 10 दिवस त्या ठिकाणी त्यांना लिव्हर टॉनिक जे येतात मार्केटमध्ये त्यांचा वापर करू शकतो किंवा इतर कुठले मल्टीव्हिटॅमिन्स टॉनिक असतील तर त्यांचा सुद्धा आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस त्या ठिकाणी दूर करू शकतो. त्यामुळे आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी किंवा गर्भधारणा करण्यासाठी फायदा हा नक्कीच होऊ शकतो. तर मित्रांनो, आपले पशु व्याल्यानंतर खास करून आपल्या गायी व्याल्यानंतर आपण जर अशा पद्धतीने उपाययोजना त्या ठिकाणी केल्या तर आपल्या गायींना
वेळेत माझ्यावरती आणण्यासाठी आपल्याला फायदा हा नक्कीच पाहायला मिळू शकतो आणि त्यांची गर्भधारणा देखील वेळेत करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आपल्याला वर्षाला एक वेध घेणे हे सहज त्या ठिकाणी शक्य होऊ शकते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गायी वेळल्यानंतर त्यांचे माजाचे जे काही चक्र आहे तर ते आपण लवकरात लवकर कशा पद्धतीने आणू शकतो आणि त्यांची गर्भधारणा वेळेत कशा पद्धतीने करू शकतो, तर या पाठीमागची कुठली कारणं असू शकतात आणि आपण त्यावरती कशा पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजेत, तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गायींमध्ये अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर निश्चितच आपण याप्रमाणे उपाययोजना त्या ठिकाणी करा. आपल्याला चांगला फायदा हा नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.